नमस्कार, मी अंजली पाटील आपलं मनापासून स्वागत करते. केस खूप गळत आहेत का? केस पातळ, निस्तेज आणि कोरडे पण झाले आहेत का? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 100% नैसर्गिक केसांची गळती कमी करणारे पोषणयुक्त लाडू. चला तर आपण रेसिपीकडे जाऊया. हे फ्लेक्सीड आहेत किंवा जवस बी म्हणतो आपण. तर ह्याच्यामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे केस गळायचे थांबतात आणि केसांचा ड्रायनेस कमी होतो. आपण ह्या सगळ्या वाट्या एकसारख्या घेतलेल्या आहेत आणि त्याचं प्रमाण घेतलेलं आहे. हे हळीव आहे, हळीव किंवा हलीम म्हणतो आपण ते आहे. ह्याच्यामध्ये आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे केसांची रिग्रोथ व्हायला मदत होते. केस वाढतात, चांगले जाड होतात, नवीन केस उगवतात. हे सुद्धा वाटी भरून घ्यायचे आहेत. आत्ता माझ्याकडे एवढेच होते, पण तुम्ही घेताना वाटी भरून घ्या. हे चिया सीड्स आहेत. ह्याच्यामध्ये झिंक आणि ॲमिनो ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळं केस स्ट्रॉंग होतात, केसांची मुळं घट्ट होतात. हे पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळा बी आहेत. ह्याच्यामध्ये झिंक, प्रोटीन, ओमेगा 3 गुड फॅट्स असतात भरपूर प्रमाणात. मॅग्नेशियम असतं, अँटीऑक्सिडंट म्हणून हे काम करतं, त्यामुळं केसांची मुळं घट्ट होतात, केस गळायचे कमी होतात, केस वाढतात सुद्धा चांगले आणि स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं होतं. हे सनफ्लावर सीड्स आहेत, म्हणजेच सूर्यफुलाचे बी. तर व्हिटॅमिन ई असतं ह्याच्यामध्ये, त्यामुळं केसांच्या ब्लड सर्क्युलेशनसाठी किंवा स्काल्पच्या ब्लड सर्क्युलेशनसाठी हे चांगलं असतं. तीळ आहेत, सिसमे सीड्स. ह्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळं आपण प्रीमॅच्युअर ग्रेइंग म्हणतो किंवा अकाली केस पिकणे किंवा केस लवकर पिकत नाहीत किंवा केस पिकण्याची प्रोसेस स्लो करते. हे आल्मंड्स म्हणजेच बदाम बी आहेत. ह्याच्यामध्ये बायोटीन आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. हे अक्रोड आहेत, वॉलनट. ह्याच्यामध्ये पण ओमेगा 3 आणि कॉपर भरपूर प्रमाणात असतं. हे शेंगदाणे आहेत, पीनट. ह्याच्यामध्ये पण प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. हे तिन्हीसुद्धा केसांच्या वाढीसाठी चांगले असतात. केसांचा ड्रायनेस कमी होतो, स्काल्पचा ड्रायनेस कमी होतो, डॅन्ड्रफ कमी होतो, त्यामुळं आपोआपच केसांना चमक येते. जॅगरी म्हणजेच गूळ. गुळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं आणि हे लाडूच्या बाइंडिंगसाठी आपण वापरणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ. गूळ आपण 2 वाट्या घेतलेला आहे. हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. याच्यामुळं केसाचा ड्रायनेस कमी होतो, केसांना शायनिंग चांगलं येतं, स्काल्प नरिशिंग म्हणून काम करतं आणि हेअरफॉलसुद्धा कमी करतं. हा पाव चमचा वेलदोडा घेतलेला आहे, त्याच्यामुळं डायजेशन सुधारतं, पचनसंस्था चांगली होते आपली. आणि हे जायफळ पावडर आहे. जायफळ पावडरमुळं झोप चांगली लागते आणि स्ट्रेस कमी होतो, त्यामुळं इनडायरेक्टली असा केसांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होत असतो. आता आपण एक एक करून हे भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आहे. गॅस बारीक मोठा करत सगळं छान भाजून असं घ्यायचं आहे. आता हा लाडू बनवल्यानंतर आपण हा लाडू कधी खायचा, तर रोज एक लाडू खाल्ला पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवून लाडू खावा. शक्यतो सकाळी नाश्त्याच्या वेळी, ब्रेकफास्टच्या वेळी लाडू खाल्ला तर जास्त बेटर आहे. कमीत कमी महिनाभर तरी हे लाडू खाल्ले पाहिजेत, म्हणजे त्याचा इफेक्ट आपल्याला दीड महिन्याने असा इफेक्ट दिसणार. लगेच इफेक्ट दिसत नाही. आयुर्वेदात कसं स्लो इफेक्ट थोडा होत असतो. 100% इफेक्ट होणार, पण थोडासा स्लो असतो. लगेच आपण पी हळद आणि हो गोरी असं होत नाही आयुर्वेदामध्ये. तर तुम्हाला थोडंसं दीड महिना वाट बघायला लागेल. आता हे तीळ भाजून झालेले आहेत. आपण हे पाठीमागे मी परात ठेवलेले त्याच्यामध्ये ओतून द्यायचं. हे सगळं एकत्र करायचं, एकाच परातीमध्ये सगळं भाजून भाजून काढायचं. आता आपण फ्लेक्सीड भाजून घेऊया. गॅस बारीक मोठाच आहे, मध्येच थोडा मोठा करायचा, मग बारीक करायचा, असं करत करत भाजून घ्यायचं. नाही तर मोठा गॅस ठेवला तर सगळं करपून जाईल. अजिबात आपल्याला कडवट वास नको आहे आपल्या लाडवाला. या लाडवामुळं आपली झोप सुधारणार आहे. केसाबरोबरच स्किन चांगली होणार, नखं चांगली होणार, हाडं चांगली होणार मजबूत, डोळ्याचं आरोग्य चांगलं होणार. साईड बाय साईड ह्या पण गोष्टी सगळ्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असा, त्यासाठी पण हे लाडू एकदम छान आहेत. आता आपण हळीव घातलेले. हे लाडू आहेत, हे आपण केसांसाठी सपोर्टिव्ह म्हणून करत आहे.
तर याचबरोबर आपली लाईफस्टाईल चांगली पाहिजे. आपण लवकर झोपलं पाहिजे. लवकरपेक्षा 7 ते 8 तासाची झोप व्हायला पाहिजे. तसंच तुम्हाला जे आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे व्यायाम केला पाहिजे. जिम, योगा किंवा वॉक ह्यापैकी काहीतरी केलं पाहिजे. स्ट्रेचिंग केलं पाहिजे. तसंच पाणी भरपूर प्यायचं. 2 लिटर पाणी प्यायचं, कमीत कमी 2 लिटर तरी दिवसातनं. आता आपण चिया सीड घालत आहोत. आता एक महत्त्वाची टिप सांगायची म्हणजे तुम्हाला जर काय ॲलर्जी असेल ह्यापैकी कुठल्याही बियांची किंवा कुठल्याही पदार्थाची, हे आपण जे घातले त्याच्यातल्या, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे लाडू सुरू करा. तसंच प्रेग्नंट वुमन असतील तर त्यांनीसुद्धा डॉक्टरांना विचारून हे लाडू खावा. तसंच शुगर पेशंट असतील तर त्यांनी गूळ वापरायचा नाही. फक्त ही पावडर करून ठेवायची आणि 2 चमचे पावडर पाण्याबरोबर किंवा चालत असेल तर दुधाबरोबर असं तुम्ही घेऊ शकता. अक्रोड आणि बदाम जास्त भाजायचे नाहीत, थोडं शेकून घ्यायचे फक्त. शेंगदाणे भाजून वेगळ्या प्लेटमध्ये काढायचे, त्याची फोलकटं काढायची आणि मग त्याच्यामध्ये ओतायचं, मिक्स करायचं. खोबरं भाजताना पूर्ण गॅस बारीक करायचा, मोठा अजिबात करायचा नाही, आणि चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं, म्हणजे लाडवाला खमंग असं चव येते. आता हे भाजून झालेलं आहे. थोडा वेळ हे गार होऊ दे, मग आपण मिक्सरमध्ये फिरवूया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. आता हे मिक्सरमधनं फिरवून झालेलं आहे. छान असं मिक्स करून घेतलं सगळं एकत्र, आणि आता आपण गुळाचा पाक करायला ठेवूया. गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवले त्याच्यावर. पॅन गरमसुद्धा झाले. 2 चमचे तूप टाकायचं. आता हे गूळ टाकून घ्यायचा. आपण जो 2 वाट्या गूळ घेतलेला आहे तो गूळ टाकायचा. गूळ किसून बारीक करून किंवा पावडर कसंही तुम्ही टाकू शकता. खूप मोठे खडे ठेवू नका. गूळ बुडूपर्यंत पाणी घालायचं आहे. मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाक व्हायची वाट बघायची नाही. गूळ विरघळला की आपण त्याच्यात लगेच ओतणार आहोत. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. गॅस बंद करायचा. आणि ह्या मिश्रणामध्ये गाळून ओतायचं. गुळामध्ये काहीतरी बारीक खर किंवा काहीतरी असतं, त्यामुळे गूळ नेहमी गाळून घ्यायचा. गुळाचा पाक. पाक गरम आहे, लगेच हात घालू नका ह्याच्यात. चमच्यानं वगैरे हलवा. परफेक्ट झालेलं आहे. हे गार झालं की बरोबर लाडू बांधण्यासारखं होणार आहे. आपण गूळ ऑर्गॅनिक वापरला आहे, त्यामुळे थोडासा काळपट कलर येणार आहे. तुम्ही पिवळा गूळ वापरला तरीसुद्धा चालू शकणार आहे. ऑलरेडी आपलं जे मिश्रण असते ते थोडंसं काळपट असते. आपण हळीव आणि फ्लेक्सीड त्याचा कलर येतो, आणि गूळ परत त्याच्यात घातला की ते जास्त काळपट वाटतं. तर तुम्ही तो येल्लो गूळ असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल. जायफळ पावडर आणि वेलदोडा पावडर घालायची आणि छान मिक्स करायचं सगळं. हे मिश्रण अजून भरपूर गरम आहे. थोडं गार झालं की आपण लाडू वळूया. आता हे आपलं मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे. आपल्याला ॲक्च्युली रव्याच्या लाडवालाच ती तशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती. थोडंसं त्याच्या पुढं झालेलं आहे. तर आपण जे गुळात पाणी घातलं, 1 वाटी पाणी घातले ना, त्या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी पाणी घाला. लागलं तर पाणी आपण वरून थोडं पाणी घालू शकतो, अगदीच फडफडीत वाटलं तर. पण पाणी जास्त झालं तर आपण त्याला काय करू शकत नाही. ह्याचे लाडू होणार छान, नाही असं नाही, पण तुम्ही घालताना अर्धी वाटीच पाणी घाला. आता हे लाडू आपण वळूया. छोटेच करायचे लाडू, खूप मोठे नाही करायचे. आपला मोठा लिंबू असतो ना, तेवढे तेवढे केले तरी चालतं. आता हे सगळे लाडू वळून झाले की मग आपण बघूया. आता हे लाडू बांधून झालेले आहेत आपले सगळे. 37 लाडू झालेत, 37.
हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही खाऊ शकतं. ज्यांचे केस गळत आहेत त्यांनी तर खावाच, पण केस गळत नसतील तरीसुद्धा हे लाडू खाल्ले तरी चालतात. पौष्टिकच लाडू आहेत असे पण. जर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि अशाच नैसर्गिक आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला जोडलेले राहा. थँक्यू.